आज आपण इथे एक हेल्दी असा नाश्ता बनवलाय पहा. उकडलेले बटाटे आणि गव्हाचं पीठ एकत्र करून असे छानसे क्रिस्पी असे शंकरपाळे इथे बनवलेले आहेत पहा. अतिशय चविष्ट लागतात पहा. बाहेरचे पाव आणि बिस्किटं खाण्यापेक्षा हे तुम्ही घरच्या घरी अगदी घरच्या मोजक्या साहित्यात तुम्ही हे बनवू शकता. ग्रामीण भागात सुद्धा ही रेसिपी करता येण्यासारखी पहा. नक्की एकदा ट्राय करा. तर रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूयात आपण. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलाय, तेल टाकले, तापले तेल. मग आपण आता त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि ओवा पण टाकलाय पहा आणि इथं तीळ टाकून घेतलेले आहेत. आपण इथं तीळ चांगला आवाज येतोय पहा. आता कसुरी मेथी टाकलेली आहे. मोहरी टाकलेली नाहीये पहा. नंतर इथं आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. हलवायचंय थोडं. आवाज येतोय आता त्या तिळाचा आवाज येतो पहा चट, चट, चट. आता एक छोटंसं वाटण तयार केलं होतं आपण. फक्त हिरवी मिरची आणि आलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पहा आपण आणि हे काळे मिऱ्याची पावडर आहे. तुम्ही काळे मिरे असे भरडून पण टाकू शकता. लसूण टाकलेलं नाहीये पहा. हे लक्षात घ्या. नंतर इथं थोडंसं आता हिंग टाकलाय आपण. हिंगामुळे स्वाद वाढतो. नंतर आपण जे पीठ घेतलेलं आहे ना गव्हाचं त्याच्या 1/4 पाणी घेतलेलं आहे पहा आपण. आणि ते गव्हाचं पीठ आपण टाकतोय त्याच्यामध्ये. याच्या 1/4 पाणी. आता आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे पहा. रवा कुठलाही टाका तुम्ही, बारीक टाका, मोठा टाका. हा माझा बारीकच रवा आहे. तोच होता माझ्याकडे, मी तोच टाकला. थोडा रव्याने क्रिस्पीपणा येतो आणि पीठ फुगायला पण थोडी मदत होते. असं चांगलं हलवून घ्यायचंय पहा आता हे. म्हणजे थोडक्यामध्ये याला वाफ वळायचंय पहा. वाफ देऊन घ्यायची चांगली. आपण त्याच्यावर असं परतून काढायचंय पहा चांगले 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं झालेले आहेत. झाकण ठेवूयात आपण आता. थोडंसं थंड झालं तर आपण ते काढणार आहेत. थोडंसं मिश्रण आपलं थंड झालंय पहा. पूर्ण गार नाही. आता दुसऱ्या भांड्यात ते आपण काढून घेऊ. आपल्याला ते मळून काढायचंय त्याच्यामुळे कढईत काही ते जमणार नाही. आपण याच्यात काढू आता. सगळं मिश्रण काढून घ्यायचंय पहा. आता बटाटे आहेत ना, मी ते अगोदरच उकडून घेतलेले आहेत पहा. ते थंड झालेत आता. आता मोठे जर बटाटे असतील तर 2 घ्यायचे आहेत. आता हे मीडियम आकाराचे आहेत. त्याच्यामुळे 3 घेतलेले आहेत. तर मी असे 2.5 वगैरे बटाटा घालणार आहे. 3 नाही घालणार मी. आता हे 2 किसणीला 2 साईज आहेत पहा. आपण बारक्या साईजनी जी बारीक साईड आहे तिकडून आपण बटाटा किसायचा आहे. बटाटा अजिबात स्मॅश करायचा नाहीये पहा. तो किसायचाच आहे. नाहीतर तुम्हाला पोळी लाटता येणार नाही पुढे. अडचण होईल मग. याने असा सगळा बटाटा आपण किसून घेतलाय पहा आता इथं. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आता बटाट्यामध्ये एकही गाठ वगैरे काहीच राहिलेलं नाही. आपल्याला काही अडचणच नाही आता. दरम्यानच्या काळात मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, परंतु ते स्किप झालंय माझ्याकडून. ते चांगलं मळून घ्यायचंय पहा. आपण चांगलं मळून घेतलंय तरी तुम्हाला त्याला अशी जाळी आल्यासारखी दिसते पहा आतून. किती मळतोय आपण? खूप मळलंय मी त्याला. चांगलं 5-10 ते 7 मिनिटं चांगलं मळून घेतलं, तरी पण अशी जाळी आल्यासारखी झाली. पीठ एकदम छान झालंय पहा आपलं. असंच पाहिजे पीठ आपल्याला. आता आपण त्याच्या लगेचच शंकरपाळी करून घेऊ. 2 भाग करू पहा पिठाचे, कारण एवढं मोठं आपल्याला इथे लाटता नाही येणार आपल्याला. पोळपाटावरती लाटणार आहेत आपण. अशी पोळी करायची पहा, अशी नेहमीची खायची पोळी कशी करतो आपण चपाती, तशा तशा टाईपचं पातळ लाटायचं आपल्याला. कडेने थोड्या चिरटल्यासारखं जरी झालं ना, तरी त्याच्यावरती लाटणं फिरवायचं. ते आपोआप त्याचे तोंड मिळून येतात आपोआप. काही काळजी नाही. काही अडचण नाही. चिकटत नाही खाली, पीठ घ्यायचं नाही, काही नाही. पिठाची गरजच नाही लागणार आपल्याला. चिकटत नाही खाली, काहीच होत नाही. झाली पहा पूर्ण पोळी लाटून झाली आपली. आता आपण त्याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. पुऱ्यासारखं करून केलं तरी चालेल. पण आपण शंकरपाळ्याचा दिलाय मोठे, केले तसे लांबट. तुम्ही चौकोनी करू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. पण थोडा वेगळा आकार दिला का मुलं खातात मग त्यांना वेगळं वाटतं काहीतरी. हातात धरून थोडंसं खाता येतं त्यांना.
एका याचे मी साधारणपणे 3 तुकडे केलेत आणि एकावर एक टाकून द्यायचे. हे अजिबात चिकटत नाहीत एकमेकांना, काहीच होत नाही. बटर पेपरवर टाकून घेतलेत. असे एका याचे केलेत मी 3 तुकडे केले साधारण. 3-4 करा तुम्ही कसेही करा. हे काय उचटण्याने एकदम घ्यायचे काढून. एक-एक उचलायची पण काही गरज नाही तुम्हाला. पूर्ण निघतात सगळे आणि अजिबात चिकटत नाहीत. सुट्टे झालेत ते सगळे पूर्ण आता. असे सगळे शंकरपाळे आपण आता तयार करून घेणार आहेत पहा. आता हे काय सगळे झालेत तयार आता आपल्याला ते तळायचे आहेत. तळताना कसं आहे शक्यतो छोटी कढई घ्यायची आहे. म्हणजे आपला तेलाचं अपव्यय होत नाही. चांगलं तेल तापलेलं आहे पहा आणि आपण त्याच्यामध्ये शंकरपाळे सोडलेले आहेत आता. एक थोडासा कण टाकून बघायचा. तो वरती आला का लगेच शंकरपाळे सोडायचे आपले. खूप तेल असं धूर निघेपर्यंत नाही उकळवायचं पहा तेल. आणि एकदा तेल तापलं का मग थोडी मध्यम आच करायची आणि त्याच्यावरती हे चांगले गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे पहा. ताटात टाकला तरी लगेच आवाज येईल त्याचा आता. असे सगळे शंकरपाळे असे तळून घ्यायचे पहा छान. तळते तरी असा सुगंध सुटलाय पहा. त्याच्यामध्ये मसाले छान टाकलेले आहेत ना आपण त्याच्यामुळे छान वास सुटलाय. कोथिंबीर फार नाही टाकायची पहा. मी जेवढी टाकली तेवढीच टाका. ती जर ओलसर जर राहिली समजा तर मग ते क्रिस्पी नाही होत. असे निथळून घ्यायचे चांगले बघा. कडक आवाज आला एकदा. आवाज येतोय त्याचा असा कडक झाले. दुसरा घाणा पण आपण टाकून काढलाय पूर्ण. असे सगळे शंकरपाळे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आणि अशा गोल्डन रंगावरती ते तळायचे आहेत. पहा वरून ताटात टाकते मी. सुरुवातीला तुम्हाला आवाज दाखवलाय हा. चहासोबत फार टेस्टी लागतात पहा. चहाचंच आहे त्याच्याबरोबर खायला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आपण हवाबंद डब्यात हे महिनाभर सुद्धा राहू शकतात. महिन्यापेक्षा पण जास्त. पण ते लवकर संपून जातात. इतके दिवस काही राहत नाही. धन्यवाद.